नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आदित्य. आज एक रिॲक्टमधली पॉवरफुल कन्सेप्ट घेऊन येतो आहे तुमच्यासाठी. ती म्हणजे कंपोनंट लोडिंग. आपण नॉर्मल ॲपमध्ये काय होतं, नॉर्मल संपूर्ण ॲप एकदम लोड होतो किंवा सगळे कंपोनंट, सगळे पेजेस, सगळे JS बंडल एकदम एकदम डाउनलोड होतं किंवा युजर जर लॉग इन नसेल तर डॅशबोर्ड पण लोड होतो. यालाच काय म्हणतात? याला म्हणतात अननेसेसरी लोडिंग. मग हे सगळं अननेसेसरी लोडिंग जर थांबवायचं असेल तर करावं काय लागेल? कंपोनंटला जेव्हा म्हणजे कंपोनंट लागेल तेव्हाच लोड करायचा. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला कामाला काय येतं, तर रिॲक्टमधला एक लेझी लोडिंग नावाचा कन्सेप्ट आहे, तो कामाला येतो. तर लेझी लोडिंग आपण यूज कसं करायचं त्याचं स्निपेटमध्ये पुढं बघणार आहोत. एक स्निपेट आपण घेतलेला आहे तिथं. तर लेझी लोडिंग हे रिॲक्टचं एक काय म्हणता येईल त्याला, प्री डिफाईन्ड रिॲक्टमध्ये मिळून जाईल हा कन्सेप्ट आहे. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. तर मी एक कंपोनंट बनवला आहे प्रोफाईल. ओके. तर ते प्रोफाईल कंपोनंटमध्ये लिहिलं आहे प्रोफाईल इज लोडेड. ठीक आहे, सिम्पल. तर तो प्रोफाईल कंपोनंट इथं इम्पोर्ट केला. आता प्रोफाईल कंपोनंट इम्पोर्ट केला, पण मला काय करायचं आहे ह्या कंपोनंटबरोबर, तर मला हा प्रोफाईल कंपोनंट लोड करायचा आहे, रेंडर करायचा आहे. तो कसा करायचा आहे, तर शो प्रोफाईल या बटनाच्या क्लिकवर मला हा कंपोनंट रेंडर करायचा आहे. त्यासाठी मी काय केलं, शो आणि सेट शो ही एक स्टेट बनवली, तिला बुलियन व्हॅल्यू दिली पहिल्यांदा फॉल्स. ठीक आहे. शो असेल तर आपली प्रोफाईल पेज रेंडर करा, आणि तो ट्रू केव्हा होईल, तर ऑन क्लिकवरती होईल शो प्रोफाईलच्या बटनचं. ठीक आहे. आणि ती स्टेट तर आहे बुलियन, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आपण आता ह्याचा आउटपुट पण चेक करूया. ठीक आहे. आता ब्राउझर स्क्रीनवर जाऊ. आता मी रिफ्रेश करतो पेज एकदा. शो प्रोफाईलच्या क्लिकवर प्रोफाईल कंपोनंट लगेच लोड होतं आहे. ठीक आहे. परत बघितलं तुम्ही, लगेच लोड होतं आहे. पण हे काय आहे, बटनच्या क्लिकवर प्रोफाईल कंपोनंट लोड होतं आहे. ठीक आहे. पण मला तुम्हाला ह्याच्यातनं दाखवायचं काय, जर तिथं कुठली API असती तर काय झालं असतं, कंपोनंट लोड व्हायला तर वेळ घेतला असता तर काय झालं असतं. तर मी काय करतो इथं, मी प्रोफाईल एक कॉन्स्टंट बनवतो. ठीक आहे. तिथं लेझी हे रिॲक्टमधनं मी इम्पोर्ट करतो. एक कॉलबॅक फंक्शन घेतो, त्याच्यामधनं त्याला प्रोफाईल आपला कंपोनंट जो होता त्याला इम्पोर्ट करतो इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आपल्याला हे जे प्रोफाईल इम्पोर्ट जे कॉन्स्ट्रक्ट बनवलं आहे ते वापरायचं आहे. तर त्याला कसं वापरायचं, आपल्याला एक सस्पेन्स बनवायचा आहे. ठीक आहे. सस्पेन्ससुद्धा आपल्याला रिॲक्टमध्ये मिळून जाईल. तर मी इथं एक सस्पेन्स बनवतो आणि त्याला फॉलबॅक देतो. फॉलबॅक काय असतो, फॉलबॅक एक मेसेज असतो. तो मेसेज तुम्हाला तिथं लोडिंगच्या वेळेस दाखवत असतो. तर मी आत्ता फॉलबॅक नॉर्मल लोडिंग देतो आहे. तर इथे तुम्ही काहीही देऊ शकता. इथे तुम्ही एक स्केलेटन स्ट्रक्चर देऊ शकता. जोपर्यंत पेज होत नाही तोपर्यंत एक स्केलेटन स्ट्रक्चर तुम्ही दाखवू शकता. असं या गोष्टी तुम्ही या फॉलबॅक मेसेजमध्ये करू शकता. ठीक आहे. आणि मी तिथं प्रोफाईल कंपोनंट आता असा रेंडर केला. आता पेजवर जाऊया आणि बघूया. तर मी शो प्रोफाईलच्या बटनवर क्लिक केलं तर लोडिंग आलं पहिल्यांदा. ठीक आहे. लोडिंग आलं, त्यानंतर प्रोफाईल कंपोनंट, म्हणजे माझा फॉलबॅक पण रेंडर झाला आणि मग कंपोनंट रेंडर झाला. ठीक आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असे कन्सेप्ट तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.